सर्व सुखाची लोहरी सर्व सुखाची लोहरी सर्व सुखाची लोहरी सर्व सुखाची लोहरी नावाई अनंता पुरी सर्व सुखा सर्व
सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट ज्ञानाबाईच्या चरणी शरण एका जनार्दनी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट विठ्ठल महायोग पीठे तटभिमरथम वरम पुंडरीकाय दातुं समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडु Thank you.
गुणांची केलिया स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानेल संताशी रंजऊ चित्तासी आपुलिया ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं आता हृदयापुरी चौंफाळण्यावरी हरी बैसव पावले श्री गुरूंची अलंकापुरी रम्यसियासनस्थं पदाम्भोजितेजा स्मृतिक प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्नेहं समाधिस्थ मूर्ति भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी असो नसो भावानो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया जोडणे आकर चरणी देवी तो माता श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आवोजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना लाना ये सबई परिवार हमारे हरि कीर्तन में नमो नमः जय गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती माझ्या जीवीचे साकडे कोण उगवेल कोडे अनुसया सुता तुका म्हणे पावाता तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सज्जन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा माऊलीबद्दल 2 संकल्पना स्पष्ट करणार आहे. एक संकल्पना आई आणि दुसरी संकल्पना बाई. आई आणि बाई या दोघांचा मेळ ज्याला घालता येतो त्याला नाथबाबांच्या मतीप्रमाणे संत म्हणून असं त्यांचं मत आहे. आई आणि बाई ते म्हणा काय विशेष आहे? आम्ही रोज आई शब्द ऐकतो, रोज बाई शब्द पाहतो नाही. संत जेव्हा एखाद्या अभंगाची निर्मिती करतात तेव्हा त्या अभंगात काहीतरी विशेषता असते. बघा, असं काही विद्वान सांगतात, तुकोबऱ्या रागाने बोललं तरी अभंग झाला. हे की नाही? गाथा तुम्ही आता पारायण करता, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, असे काही शब्द आहे ते कीर्तनच सांगता येत नाही. असे नाही, आपण सुद्धा घाबरतो, नको हे शब्द वापरले एखादा आपल्या ऑब्जेक्शन, पण ते अहंग तुकोबरायचे. पण एवढं खाली जाऊन तुकोबराय काय बोलले याचं कारण असं आहे, जेव्हा समाज सांगून ऐकत नाही तो पुढचा पर्याय विठ्ठल. आपल्या श्रीपाद बाबांची जर काही कीर्तन ऐकली, चकवे महाराजांचा आनंद यात्री जे मासिक आहे ते खूप सुंदर आहे. श्रीपाद बाबाच्या प्रासादिक वाणीतले काही शब्द त्या बरोबर. नुसतं मालिकेत येणं, अनुग्रह घेणं हा भाग वेगळा, आणि मालिकेसाठी रात्र दिवस झटत राहणं हा भाग वेगळा. किरोबाबा म्हणल्यावर एखादा 7 तारीख उडवतो का काय? काय आग लावायची का त्याला? उडवली तर उडवली. श्रीपाद बाबा म्हणल्यावर उडवली तर उडवली तारीख, फरक काय? गिरोबाबाच्या परमार्थातलं एक ब्रीद वाक्य, मुळातच हा परमार्थ पोटासाठी केला जात नाही, हे या परमार्थाचं ब्रीद आहे. आजही मालिकेची परंपरा आहे, आणि जो जपत नसेल त्याला परंपरेतला माणूस म्हणून. आजही मालिकेतलं पाकिट उडवता, ज्याच्या हाडा सांडात मालिका भिनलेली आहे तो आजही करतो. हे माझं वाक्य नाही, की मोठ्यांना केलेलं परमार्थाचं वाक्य आहे. आज आपल्या परंपरेचा हा फार मोठा आणि खारीचा वाटा आहे का संप्रदायाला पुष्टी असेच माणसं देऊ शकतो. ज्याचा लोक गेला नाही तो तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकतो का? या प्रश्नाचं जरी उत्तर कळलं तरी माऊलीचा समाधी सोहळा साजरा झाला. हो, आमचे गुरुवारे साळीबाबा तर म्हणायचे, त्यांना लहरीनाथ नाव. लक्ष्मण वामन साळी हे त्यांचं पूर्ण नाव. केरोबाबाचं गाव झापेवाडी, साळीबाबाचं गाव शिरूर कासा. ही जोडी जर नाशिक जिल्ह्यात आली नसती, एवढा फाट जनसमुदाय आपल्याला आनंदीत पाहायला मिळाला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. बरोबर आहे. म्हणून तर म्हणाले शिरूरला सिद्धेश्वर बोलू. सिद्धेश्वरांची भूमी शिरूर कासारला आहे. आजही तिथं मंदिर आहे, आणि आपल्या अभंगाचं 2य चरण आहे, शिवपीठ हे जुना. अभंग माऊलीच्या जीवनावर आधारित आहे, पण तो श्रीपाद बाबांच्या परमार्थाशी मिळता जुळता आहे. एक वाक्य सांगायचे आमचं साळी बाबा, लोकांमध्ये फिरताना समाधान नावाची वस्तू बरोबर घेऊन फिरायची. दिया उसका भला नाही, दिया उसका भला. हे फक्त आणि फक्त आपले परमार्थातले अधिकारी शिकवतात.
माऊलीनं जसं गुह्य प्रकट केलं, मध्ये लोक पावलं आणि कार्य पूर्ण करण्यासाठी श्रीपाद बाबा पुन्हा प्रवचनात बोलून गेले एक महात्मा. ज्ञानोबा सारखंच कार्य बाबांचं आहे. अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्ताची मेरी माया, हे भाऊराया, वेड्या भक्ताची मेरी माया, हे भाऊराया, वेड्या भक्ताची म्हणायला पोजे पण ब्रह्मचं छेद घेत होतो. एखादा म्हणाले गाथ्यात आहे का? अरे गाथ्यातलं नाही पण माथ्यातलं पण नाही ना. एका अधिकारी पुरुषाच्या जीवनाशी संबंधित आहे ना. भाऊराया काय शब्द होते श्रीपाद बाबांना. एक भजन म्हणलं का बाबाचं ध्यान येतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा भजनात बाबाचं नाव आहे का नाही श्रीपाद. एक सांगू का जाताना खूप मोठ्याची लेकरी आपण स्वतःला कधीच कमी समजायचं. झाडमुठ डोकं लावायला लागलं ना त्याला डोकंही लावायचं नाही. कुस्ती पैलवाना संघ खेळायची काय ह्याला संघ आमच्याकडे बाबा तोलाही बोलला आम्हाला सोडून दो. त्याला ज्ञानेश्वरी कळली नाही गाथाही कळली नाही. विठ्ठल आमच्या कीर्तनावर बहिष्कार टाकलेले लोक किती सांगितले आमच्याकडे सांग. आम्ही घाबरत नसतो त्यांना. उद्या टाकायचा आज टाक वाटोळं करायचं समाजाचं आमचं काय. आम्ही खरं फक्त हरिपाठ झाला का संध्यामध्ये म्हणायचं फक्त स्वानुभव स्नानमुक्त स्थिती मागली कधी. हा संप्रदाय संतांच्या संप्रदायाशी एकरूप आहे. हा संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायच्या तत्वाला धरून आहे तरी लोक त्याच्यावर लाल रेषा मारतात. याचं कारण आहे त्यांचं मागचं पाप संपलेलं. ते म्हणणार का संपलेलं नाही. पुण्याचा उदय झाल्याशिवाय संत भेटत. पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा उदयाचा कसा उदयाचा कसा उदयाचा कसा पैसा
मराठीतला सोपा शब्द आहे कोडे. आज भेटले माझे कोणालाच कोड समजा ना अजून पाटील. कोडे खूप ग्रंथ वाचितो पण काही फरकच पडला. कोडे कोडे लई वाऱ्या केल्या संजय महाराज पण काहीच जमाना कोडे. आणि मग संत चरण पावलो आजी भेटले माझे कोडे. लोकांच्या डोक्यात अजून गुहे कुठून आणला अरे आरतीत वाचलं ज्ञान बघा प्रगट गुहे बोले. आम्हाला काय विचारतो आम्ही काय सांगणार आम्ही कोण भामटे सांगणार. संतांना विचारलं गुहे काय हाय काय ज्ञान कुड आहे गम्य निवृत्तीने दिले माझे ज्ञानदेव कुशे निवृत्तीशीचा गगन म्हणजे आकाश. आकाश किती मोठं आहे काही आळंदीपुरतं मर्यादित आहे का. मग पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे का. आम्ही आलो इथून तिथून प्रवास इतकं मर्यादित आहे का. जेवढं गगन आहे त्याच्यापेक्षा मोठं नाम आहे. मग नामाची व्याप्ती का. आणि हे नाम ज्या बातम्याने समाजापर्यंत पोहोचवलं तो विश्ववंद जगाची माऊली ज्ञानोबरायचा. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणाले काय स्तुती करणं. एका संताने दुसऱ्या संताची स्तुती करणं ही परमार्थातली समता आहे. एका संताने दुसऱ्या संताबद्दल वक्र बोलणं ही परमार्थातली विषमता. चला जर खोटं असेल तर विषमता असेल खरं असेल तर समता. कोणी डोकं लावत नाही ना तोपर्यंत समता ठेवायची. डोकं लावणारा आला ना श्रीपाद बाबांचं एक वाक्य होतं बाप दाखव ज्ञानेश्वरी घे आणि माझ्या पुढे बैस. जुन्या कीर्तनाचे क्लिप पण बाबांच्याकडे साधं ते बादलीमध्ये खोसलेलं घोंगण बाबा कीर्तन करायचे. आता तर पुण्यमान आपण एवढी गोड सिस्टीम गोड आवाज दिला आपण खूप भाग्यवान हे कार्यक्रम केले. बाबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकच वाक्य त्यांना लागतं हरी भजन हे धवले धवळले जग चुकविला लाग कलिका. काळाची भीती नाही सज्जन वाटत. लई मोठे आपण मोठे म्हणजे ज्ञानाने नाही. ज्ञानाला कोण विचारतो. लय भारी बाबा होता लय गोड कीर्तन होतं याच्यात मेलेले लोक. एखाद्याच्या श्राद्धाला जरी बाबा आणायचा दुसरा म्हणतो पैसे जाऊ दे रे पण युट्यूबवरच आणायचं. हा जमलेला आमचा भोळा बाबडा समाज युट्यूबच्या बाबाने सुधारला. सच्चिदानंद श्रीपाद बाबाने सुधारला. पहाटे 5 वाजता आश्रमात आलो मी बसलो 5ला जायचं पण कुणालाच भेटलो. बाबा रागवले आमच्या गणेश भवन तुम्ही आले कळवलं का नाही. सेवेकरी म्हणून आलो. कीर्तनकर म्हणून जायची जागा वेगळी आहे. इथे सेवेकरी म्हणून आलो ना. बाबांचा फोन आला चालू सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक चालू सेवे लागी सेवक
चेहऱ्यावर काय असा उतरेल तोंड असा आनंद पाहिजे. कोंडले से तेज प्रभा काली प्रियका नित्यानंद वाली तारी मुख नित्यानंद वाली तारी मुख कोंडले से तेज प्रभा काकडा समजला का परमार्थच कळला. काय केलं माणसं म्हणतात फक्त काकडा मानला पाहिजे, मानला नाही पाहिजे, आतमध्ये गेला पाहिजे. काकडा म्हणजे काय चेंडू टोपी फाडायची काकडा बघा तेवढं. चेंडू टोपी फाडून बाहेरून बनवला काकडा हा भक्तीचा बाह्यरंग आहे आणि भक्तीची आपोटी बोध हा अंतरंग आहे. विठ्ठल मग अंतरंग आहे तर बाह्यरंगाची गरज आहे का? हो आहे. बाह्यरंगाची गरज आहे म्हणून मृदुंग आहे, म्हणून टाळकरी आहे, म्हणून गायनाचार्य आहे, श्रोते आहे. हा बाह्यरंग दिसायला आहे पण अंतरीचे धावे हा अंतरंग. परमार्थामध्ये दोन रंगाच्या पलीकडे तिसरा रंग नाही माझ्या माहितीप्रमाणे. मला काही जास्त समजतही नाही आणि मी काय एवढा हुशार कीर्तनकार नाही. कीर्तन करायला आवडच नाही. मी बसले बाबा पहाटे 5 पर्यंत प्रवास केला विमानपर्यंत असताना पण बाबा म्हणले लवकर आले तर गाडी आतमध्ये सोडतो. बाबांनी तारीख दिल्यावर मला एक वाक्य वापरलं होतं, तारीख चुकवू नका. तुम्हाला सांगू याच्या पुढे जाऊन मालिकेसाठी मरेल असतो तो जिवंत होईल असं आहे. बाबांना पण सांगितलं बाबा तारीख चुकणार नाही. हे श्रीपाद बाबाचं काम आहे, ते काय कोणाचं वैयक्तिक खर्च का. श्रीपाद बाबांनी सांगितलं एखाद्या दिवशी आनंद आश्रमात कीर्तन कर बाबा, हे निमित्त आहे आपण. त्यांनी सांगितलं आनंद आश्रमामध्ये कर वेडं वाकडं बोल. साधक बंधू भगिनी पुढे वेडं वाकडं बोल. काही चांगलं बोलतंय तर असंही नाही, मी खूप विद्वान आहे असंही नाही. अधिकारी इथे बसलेले आदरणीय मच्छिंद्रनाथ भोसले, पोपटबाबा चकवे, अजूनही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांचं नाव निर्देश. माझा परिचय बाहेरून जरी नसला पण आतून परिचय आहे. बाहेरून जरी नसला आतून. पोपटबाबांचं नाव बऱ्याच ठिकाणी ऐकले. त्यांची आनंद यात्री बरेच मासिक माझ्याकडे. शिष्य असावं तर असा कसा गुरुचं नाव वाढवणारा असावं का घालवणार. गुरु आले देहाने जे द्यायचं ते देऊन गेले आणि हे सर्व ज्यांनी जमवलं ना हा बाबांचा प्रसाद आणि अधिकाऱ्यांची किमान आहे. इथं बसलेले सर्व अधिकाऱ्यांची किमान आहे. बाबांनी प्रसाद दिला, एका अधिकाऱ्याने किती माणसं आणली त्याचं गणित मला सांगता येणार नाही, पण आणली. जसं माऊलीच्या संदर्भात वाक्य तसंच वाक्य बाबांच्या प्रसादी कृपाशीर्वादाने तयार झालेल्या अधिकाऱ्याने केलं. त्या अधिकाऱ्यांना एकच वाक्य वापरलं मी, अकल्प आयुष्य व्हावे तयाकडं माझी आ सकळा हरीच्या असा. कल्पनेची बाधा हे म्हणणार नाही पुढे, फक्त अकल्प आयुष्य व्हावे. तो नामदेव महाराजांचा अधिकार आहे. अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी आ सकळा हरीच्या दासा. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. श्रीपाद बाबा देहाने नाही पण प्रत्येकाच्या हृदयात घर करून बसलेले मज हृदय जेने तारिलो म्हणून अत्यादरू विवेकावरी. विवेक म्हणजे ज्ञान आणि अविवेक म्हणजे अज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात ते सद्गुरू असतात, अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात ते सद्गुरू असतात. दुरून डोंगर साजरे करा ते फक्त गुरु असतात.
हे सद्गुरु पदाला प्राप्त होत नाही. गुरु आणि सद्गुरु यांचं समन्वय साधण्यासाठी ज्या संतांनी अवतार घेतला ते होते विष्णू, पण झाले ज्ञानोबा आहे. विठ्ठल मग आमचे महाविष्णूचा भानुदासाची गुळी महाविष्णूचा अवतार. कोणाचा अवतार? महाविष्णूचा. विष्णूने जरी अवतार धारण केला पण विष्णू ज्याच्या आश्रयाखाली आला ते मात्र शिवपीठ जुनाट आहे. म्हणून सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानोबा आहे सर्व सुखाची लहर आहे. हा मूळ मुद्दा आहे. काय सर्व सुखाची लहर आहे. संतांकडे सर्व सुख आहे. सर्व सुखे आजी येथेची. सर्व सुख आहे संतांकडे. एकच सुख नाही. संसार झाला एकच सुख आहे. मुलगा होत नव्हता मुलगा झाला एकच. नोकरी लागत नव्हती नोकरी लागली एकच सुख आहे. सर्व सुख नाही. म्हणून सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट. इथं जे शिवपीठ आहे ते जुनाट आहे. जुनाट शब्दाला कालबंधन नाही. आज उद्या 1900चं 1600चं 1700चं हा काल नाही. जुनाट. कसं जुनाट किती दिवसाचं नाही. जुनाट. सर्व ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः. ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमो जाते. आता बदल आहे. असा एक ग्रंथ दाखवा संजय महाराज याची सुरुवात श्री गणेशाय नमाने. सर्व ग्रंथांची सुरुवात श्री गणेशाय नमाने. ज्ञानेश्वरीत ओम अधिका. हे झाले 3.5 मात्रा आहे. त्याच्यात अ ये उ ये म ये म ओम. देवा तुझी गणेश. काय म्हणले पुढे मग? देवा तुझी. एक वाक्य वापरलं सज्जन हो. आपण खूप मोठ्याची लेकर आहोत. आम्ही भाग्याचे भाग्याचे दास पंढरी रायाचे. मग का झालो त्याचं प्रमाण त्यांनी दिलं. जिवे गोड 3 अक्षर 3 का 4 5 6 त्याचं ते भानगडी. एक भानगडी लयच भानगडी. मला एक जण म्हणे 3रा केव्हा त्याच्यात नाही समजलं तुम्हाला. पुन्हा एक गाठला 5वा कधी द्यायचा म्हणलं मला काही कळत नाही बाबा. काय केलं
म्हणजे तुम्हाला कळत नाही, मग बावळट आहे का तुम्ही परंपरेतले? त्यानेही प्रत्युत्तर दिलं मला, म्हणजे बावळट नाही, पण गाथा वाचता वाचता एक प्रमाण सापडतं आणि म्हणून दाखवा मनुष्य देव साधा सिद्ध मनुष्य देह ऐसा निध तो स्वयं सिद्धच आहे. साधे लेते साधा सिद्ध मुक्त होता परी बळे झाला आणि मग बद्धाला सिद्धकडे कोण नेऊ शकतो? साधे लेते साधा सिद्ध करोणी प्रबोध संत पारंपरे. आहे का नाही? पुरावा आहे का नाही? पुरावा आहे ना? आता पुढे काय शंका घ्यायची? शंकाच कोणाचा पुरावा? जगद्गुरु तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, यांच्या पुराव्याच्या पुढे दुसऱ्याचा पुरावा खरा म्हणू नये. यांचा पुरावा खरा करण्यासाठी बाबांनी सांगतो. बाबांच्या बाबतीत जर म्हणलं ना, इकडं कर्नाटक इकडे गुजरात, किती अंतर आहे? संत एवढे संत विद्वान नसतात, संत सिद्ध असतात. विद्वानाच्या गप्पा कधीच करत नाही संत. अजून संतांचं लक्ष असतं, संत खूप बोलत नाही, मितभाषी कमी बोलतात, आणि एकदा जर बोलायला लागले तर समोरच्याला ज्ञानीच का. बाबांचं एक वाक्य होतं, लग्न बोला लोकांचा, साखरपुडा आणि संसार. हे श्रीपादाचं वाक्य. अरे साखरपुडा लोक म्हणायचे, लोकांमध्ये लोकांत, लग्न अरे बोला कीर्तन बाबा बोलायला. संत लयच वेदाच्या गोष्टी करतात असं काय? संत जरी वेदाच्या गोष्टी करत नाही, पण ते बोलतात ते वेदापेक्षाही पुढचं असतं. तुकोबरायचं प्रमाणे वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. 4 वर्णापैकी एक वर्ण जेव्हा तुकोबरायांना विरोध करायला लागला, तेव्हा तुकोबराय म्हणला, वेद आम्हाला कळतात ते तुम्हाला कळत नाही. यादी करायची. सुखे म्हणून येते वेद. ज्ञानेश्वरी वर्णन करत, तुकोबराय वर्णन करतात. अरे वेद ज्याला गातात तो आमच्याजवळ आहे ना. 18 पुराण वेद जाणून गेला, वेद जाणून गेला, Yeah.
मौन धरून घेतलं व्याजाने, मौन गप्प. त्याला भेद जाणत नाही आणि असा दृष्टीत आणून दिला काय पाहिजे. वेद जाणून गेला तो पुढे म्हणाला. मौन धरलं. नागबाबा म्हणतात मौन धरलं. मौन असं असणारं सर्व सुख ज्या माऊलीच्या चरणाजवळ लोळत होतं ती सर्व सुखाची लहरी. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची स्वतः उपाशी राहिले पण कोणाला उपाशी राहू देत नाही. ज्ञानोबाई बाई बाई आणि आई एकच का बदल आहे. कुमारिकेला कुंकू लावला का ती बाई होते. संतान होत नाही तोपर्यंत ती आई होत नाही. कुमारिकेला कुंकू लावल्यानंतर तिचं रूपांतर बाईमध्ये होतं. पण आई कोशधन्य झाली का ती माऊली आई होते. ज्ञानोबा आई माणूस असून बाई पण झाली आणि आई पण झाली. पुरुष आहे ना सगळ्यात अग्रगण्य परमार्थ ज्ञानोबा शिकवला. त्यांच्या समाधी सोहळ्यासाठी जमलेले मायबाप साधक मंडळी अंगाला क्षार येतात. तोच परमार्थ बाबांनी जिवंत ठेवला. किती मोठी कृपा आहे. आजा अनुवृक्षाची मुळी कंठाशी लागली. काय कळलं व्यवहार? लोक म्हणले त्या झाडाची मुळी गेली कंठाला लागली. कंठाला लागली तुझ्या नाही लागली का? सद्गुरू स्वप्नोत अवस्थेत काही सांगता का? काही येऊन सांगतात आपल्याला. फक्त जागं पाहिजे. नाथबाबा पैठणला ज्ञानोबा लागलेला किती अन्वय संबंध दोघांचा. एक मला म्हणे वारकरी संप्रदायाच्या फडावर गेला का भारुडच म्हणू देत नाही. म्हणलं तू चवाचे म्हणत नसतील कशी म्हणू देतील? तू चांगलं मान बरं काय ताकद द्यायची. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे. आणि देव पूजू गेलो तर ते देऊळ उडाले रे. पर्यशी सद्गुरु राया रे खेळ्या सद्गुरु राया रे. आंधळ्याने देखील बायऱ्याने ऐकले पांगळ्याने पाठलाग केला रे. हे खरं वाटतं तुम्हाला? आंधळ्याने पाहिलं बायऱ्याने ऐकलं आणि पांगळा पळत गेला. पाटील बरोबर आहे का? आमच्या परिसरात कैलास बाबा शिंदे भारत पाटील श्रीपाद बाबांचा परमार्थ नांदगाव तालुक्यात पालवला.
एकदम भक्कम होता. काही माणसं गेली त्यात ते हळूहळू जायला लागतं. ज्याची जाण्याची वेळ झाली त्याला जावं लागतं आहे की नाही. त्याला भक्कम जर टिकायचं झालं सज्जन कोणावर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास वाहणाऱ्या झुळकीवर असावा का वादळावर असावा. नेहमी मंद गार वारा देते तिला झुळूक म्हणतात. आणि जोरात वारा येतो ना त्याच्या सपाट्यात चांगला सातकाला सुरू घेऊन जातो. बाबा 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 काय त्यागी बाबाकडे बरं तुलाच कळला तू. इकडे गुरुने मा वाक्य दिलं गेलं फिका झाला पण विठाला आम्ही मूर्ख आहे. तुलाच ज्ञान झालं तेवढं फक्त. आणि मग एवढ्यावर नाही झालं का ते आम्हाला ज्ञान सांगतो अजून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग आम्ही पुढं नाही म्हणतो. मग ते का बरं विचारते तुला विष्णुमय धर्म आहे ना तू म्हणतो ना. मग ते तुला असं का बरं तुला गुरु कोणी तुला माळ कोणाची श्रीपाद बाबाच आहे वाटतं. हा मग तुमचं झाकेले बरं का असं का. समोरची व्यक्ती सरळ त्याच्या पायावर माझी या जातीचे मजबूत. मच्छिंद्र बाबा भोसले बाबांनी जेव्हा या अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सर्व ट्रस्टी साधक मंडळीच्या वतीने जेव्हा माझ्याकडे शेव सोपवले त्या दिवसापासून ध्यास लागला होता. काय ध्यास लागला होता. आपुल्या मायरा काय सांगणार मी याच्यापेक्षा. आपुल्या माहेरा जाईन मी आता. काय प्रेम आहे माहेर शब्दात बाबा. अर्थात ही सेवा आहे ना ही सेवा माझ्याकडे नव्हती. आमच्या गुरुबंधूकडे देणार होते बाबा. पण आमच्या गणेश भाऊने सांगितलं की मी मार्च देतो. अर्थात ते साईबाबांनी सांगितलं जाय ना इकडं तिकडं चकाट्या मारायपेक्षा असं इथं तर हातच तू माझ्या अंगणात उडी मारतो पण माझ्या गुरुबंधूकडे जायचं. जाते माहेराला पण जाते माहेरा जाते माहेराला पण जाते माहेरा. हो जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला पण जाते माहेरा. गोदावरी ताई तरीच खास म्हणतात. लोकांच्या डोक्यात बाईने पुढे कीर्तन करावं का. सगळे नारळ तूच घे जा घरी. जालिंद्रनाथ काय नाथ आहेत का तू काय पॉवरफुल नाही ना. 34,52,00,000 विद्या ज्या दत्तात्रय प्रभूंच्या आशीर्वादाने ज्या जालिंद्रनाथाने घेतली ते जर गोपीचंद राजाच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून बोध करत असतील तू कुठं स्त्री पुरुष घेऊन आला.
एक गावात सत्कार गेलो. हो, एक गावात गेलो मी. ते म्हणते बसलोय ना. ते म्हण बाबा बाईने कीर्तन करावं. अरे पाणी तर पिऊ दे ना मला. पाणी पिऊ दे मग सांगतो तुला काय. म्हणजे काय सांगणार तुम्ही. म्हटलं पाणी पिलो का मग सांगतो. पाणी पिलो आणि बोल तुझा प्रश्न काय. तो म्हणला कीर्तन बाईने करावं. म्हटलं तुम्ही संन्याशी ग्रस्ती. म्हणे ग्रस्ती. म्हटलं मग चपात्या करा ठेवू नको ना घरामध्ये. एवढा तुला वाद आहे. नाही पण जगात असं घडतं. अरे जग आहे ते. सगळी माणसं काही समबुद्धीची असतात. जग आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. नरध्वनारी हो का दुराचारी तुझी गातारी पवित्र तुझी गातारी पवित्र नरध्वनारी हो का दुराचारी तुझी गाता पवित्र तुझी हरी गाता पवित्र. सांगा संतांनी याच्या पुढे कोणतं प्रबोधन करावं. प्रमाण दिलं महाराजांनी बोल. नर अथवा नारी इथपर्यंत ठीक आहे. दुराचारी आणि म्हणतात ते ना कीर्तनामध्ये वेशा गणिकाती सत्य लोक. काय डोकं खातो इथं. डोकंच खायचं नाही. विषम बुद्धी विषम धुनी सांगे. विषम बुद्धीला सुद्धा सद्गुरू स्वच्छ करतात. लई पॉवरफुल असतात सद्गुरू. विषम बुद्धीला सुद्धा धुतात. ही गोधडी झाली जुनी पण हिला धुणार कोणी. ही गोधडी जुनी झालेली हिला धुणार. माझी गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी श्रीपाद वाणीतून सांगायचे. अरे जसं पोतं शिवतं तसं तुला शिवलेलं आहे. काय त्यांच्या चरित्रामध्ये जर वाचलं नाही एक शब्द बाबा संत व्हावं तर असं व्हावं. नाही तर काय बाहेर लोक फसवायचे. कोणी शैलीने फसवतं, कोणी कलेने फसवतं, कोणी विद्वत्तेने फसवतं. काही एक प्रकार आहे. काय बाबा गातो झालं मंडळ खुश. आता गायनाचं आणि कीर्तनाचा काय संबंध आहे खरं सांगा. कीर्तनकाराकडे व्याख्यान असावं. गायन कमी असलं तरी चालतं. ज्याला असं आनंदाची गोष्ट आहे असं त्याला सरस्वती त्याच्या जिभेवर बसली बिचाराच्या त्याचं स्वागत आहे. पण ज्याला गाता येत नसेल म्हणून तो नापास झाला असं नाही. ज्याला कीर्तन करता येत नाही तो नापास आहे असं नाही. एखादा साधा माणूस चर्चेला बसला ना कीर्तनकार जमू देत नाही माहिती का. मग कीर्तनकार म्हणतो लग्न करून येऊ का समजून जातो. विठाला विठाला एक शब्द आहे जुन्या कच्च्या गुरुचा चला मासे आपले श्री बाबा सजीव माऊलीचं व्रत घेतला. व्रत घेऊन निघाले.
संसारही केला. सकाळी मी इथे आल्यावर सन्मान सोहळा चालू होता आणि श्रीपाद बाबाच्या मुलांचा सन्मान केला. हे तुमचं मोठेपण आहे. अशी दयनीय अवस्था आहे परिसरामध्ये. कोण गुरुचा पुत्र जर असला तर गुरुच्या पुत्राच्या विरोधात जाणारे शिष्य ही मी माझ्या डोळ्याने पाहिले. मी फक्त निरीक्षण करत होतो. बाबांचं मला 4-4:30 ला पण नेमके कुठे आहे म्हणलं. मी आनंद आश्रमातच आहे बाबा. आता कसं असतं शेवटी आयोजकांनी तारीख दिली, त्यांना असं वाटतं प्रवास करणार आहे. आम्ही आज सकाळी निघणार होतो पण विचार केला सकाळी निघला प्रवास पूर्ण होतो की नाही. ट्रॉफिक रात्रभर जागे राहू काय गेला तर बसला तर बसला. ती आवाजाची घडते. जागरण झालं का आवाज घसरतो. विठ्ठल उत्तुंग अवस्थेपर्यंत जर जायचं असेल ना, आई आणि बाई शब्दातच फक्त आहे. मुलगा झाल्याशिवाय आई नाही, लग्न झाल्याशिवाय तुम्हाला लवकर कीर्तन कळेल. लग्न झाल्याशिवाय काही नाही, मुलगा झाल्याशिवाय तुम्हाला वेळ दिसतो का संजय महाराज. हे सगळे पद बघतात. त्याच्या विषयाने बोलतो मी. तुळशी माळ सद्गुरूने ज्या दिवशी घातली त्या दिवशी देवाशी लग्न लागलं तुमचं. तुम्ही पुरुष असलं तरी बाई आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला मुलगा झाला, भोग नावाचा मुलगा, तुम्ही पुरुष असून आई आहे. विठ्ठल पुत्र निर्माण झाला. संध्या ज्याने आत्मसात केली ना त्याला सारेच ग्रंथ उचकायची गरज नाही. झाली संध्या संदेह माझा गेला मना पुढे आत्माराम प्रगट. त्याच्यात एक शक्कल आली. आता शेजे आला असू शकतो पाठभेद. लईच पाठभेद झाले ना. आता अभंग हरिपाठ असते 28 हरिपाठातच राहिला. कारण त्याच्यात एक प्रमाण आहे ना, संत सज्जनांनी. मला एक म्हणे कोणी काढला बाबा अभंग, कोणी काढला म्हणलं आपलेच दातन आपले झोट का विचार काढणारे काही दुसरं आहेत का. इथं म्हणले पण आपल्या हरिपाठ अभंग हरिपाठ असते 28 रचिले विश्वासी ज्ञानदेवी. कोणाचे घर आधी कोणाचा आत्माराम त्याचा तुझी जाणे. हे अभंग आपल्या या आश्रमात म्हटले गेले. याचा अर्थ असा आहे ती पोच पावती आपल्याकडे. विठ्ठल जिथं पुरावा आहे तिथं माणूस घाबरत नाही. जिथं पुरावा नाही तिथं भीती असते माणसाला. जिथं पुरावा आहे तिथं बेडरपणे असतो, निडरपणे असतो माणूस. तुकोबाराप्रमाणे सांगतात देव देखिला तो नाही कोणा भ्याला. पण कोण देव पाहू उंच ठाई उभे राहू. उंच ठाई म्हणजे काय, मोबाईलचा टावर का. निष्काम कर्म, निष्काम भक्ती, ज्ञान, वैराग्य एवढे पदार्थ मिश्रित करायचे ताई. आणि त्याच्याशिवाय चव येत नाही त्याला मीठ म्हणतात. मग उंच ठिकाणावर राहण्यासाठी एवढे पदार्थ गोड एकत्र आणले. वैराग्य आलं, ज्ञान आलं, सर्वच गोष्टी आम्ही टाकल्या. संजय महाराज, भोसले बाबा,
पोपट बाबा पण मजा येणं हो. आणि मग अजून एक चवयाला टाकायचंय, त्याचं नाव आहे महावाक्य. आणि ते टाकलं तर मग तुम्ही ज्या महात्म्याजवळ जाणार तिथं सर्व सुखाच्या वेळ. ज्ञानोबरायाला हे महावाक्य ज्यांनी प्रेरित केलं ते निवृत्तीनाथ दादा. ते ठिकाण आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिथून परमार्थाचा उगम नाशिक जिल्हा, तिथं उगम झाला परमार्थाचा. बरं, या ज्ञानोबरायांच्या डोक्यावर हात निवृत्तीनाथ दादाने ठेवला. असा सहज ठेवला का दादाच्या डोक्यावर कोणी हात ठेवला? कैनीनाथ कोणत्या पंथात नाही. ज्ञानोबराय वारकरी का ना झाली का बांधक? आणि सरळ गोष्ट आहे. हरिपाठ झाल्यावर आपण उत्तराभंग म्हणतो, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा देश. नाही नाही नाही, तो पंथकडे मी कडक आहे. आपला काय असाच आहे का? कडकच पंथ आहे. नेम संप्रदाय, शिस्त संप्रदाय, अनादिकाल संप्रदाय, वर्तमान संप्रदाय, नेमाचं बंधन संप्रदाय. या संप्रदाय नाही काही केलं तरी संप्रदाय असं नाही. त्याला संप्रदाय कसं म्हटलं? विद्वान व्याख्या करतात संप्रदायाची. संप्रदाय अनादिकालाचा असा मग नाही. गोपीचंद राजाच्या आईने नवनाथ ग्रंथाच्या 14व्या अध्यायात 4 शब्दाचा उल्लेख केला. आनंद, स्वरूप, चैतन्य, प्रकाश. किती शब्द? 4 शब्द तरी 4 आहे पण अर्थ मात्र एकच आहे. स्वरूप जागा नाही, आनंद येणार नाही, चैतन्य नाही, आनंद दिसणार नाही. हा कधी या संप्रदायाचा आहे आणि तो कोणी त्या संप्रदायाचा. माय बापा हो, अरे बाबांनो तुम्हाला किती सांगावं. शिर आपटून ठेवलं संतांनी आणि शेवटी जाताना म्हणले काहीच केलं नाही समाजाने. जळ माझे कर्म आया गेले प्रमाण आहे. जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. परमार्थात ज्ञान पाहिजे का अनुभव? कोण विचारतो त्या ज्ञानाला? मज लागी नाही ज्ञानाची ती चाड, वाचे घेता गोड नाम तुझे. आणि म्हणून बोध नावाचा मुलगा झाला. ज्ञान ते खरं ज्ञान, वाचून नाही ज्ञान. बर, परमार्थ बुद्धीवर अवलंबून आहे का पुण्यावर? पुण्यावर. चला पुढे. विद्वत्ता बुद्धीवर अवलंबून आहे का पुण्यावर? बुद्धीवर. आमचे IAS अधिकारी एवढ्याला मोठ्या डिक्शनऱ्या पाठ करतात इंग्रजीच्या. त्यांना चॅलेंज करा, रात्रीतून एवढे 4 पेज 100 पेज पाठ करायला पाठ करून टाकतात. मानसशास्त्र सांगतं त्यांचा बुद्ध्यांक उंच लेवलचा आहे. एखाद्याला चॅलेंज करा, रात्रीतून 100 अभंग पाठ झाले पाठ करून टाकतात. पण ज्याला अंगठा टेकवता येतो तो माणूस माझ्या श्रीपाद बाबाच्या, माझ्या शाली बाबाच्या कृपेने प्रवचन कीर्तन करतो. हे कुठलं ज्ञान? गुरुदेव की महिमा न्यारी, जड बुद्धि चतन करटाही, दूर किया अंधियारा, है जीवन का उजियारा, गुरुदेव हमारा प्यारा. हे पद्माई तुकडोजी महाराजांचा अभंग आहे आणि आपल्या प्रार्थनेच्या पुस्तकात आहे. बाबाच्या काळात प्रार्थना घेतली.
त्याच्यात एक पद म्हणून दाखवतो तुम्हाला. आले गुरुराज पावयाशी निर्मळ मंदिर माझे आले गुरुराज. जुन्या काळात आपल्या परंपरेचं बीज वाक्य होतं. अगोदर प्रार्थना घेतली जायची आणि मग साधक चिंतनाला बसायला जायचं. 1 तासाची प्रार्थना आहे. गाऊन पेटीवर जर म्हणलं बरं का. शेवटचं पद आहे केरबाबाच्या प्रार्थनेचं. माझ्या गुरूंनी मजला विला नामाचा छंद 10 इंद्रियांना माझ्या झाला आनंद. ओ ध्यानावस्था येता शेव मंद सुगंध भक्ती रस पिऊन मन झाले ओ वृंद. आपली वेळ होत आहे. वेळेत कीर्तन सुरू तुमची वेळ जाऊ देणार नाही. कारण परत नियमाला खूप महत्व इथं मी नेम पाहतोय आल्यापासून मिनटं सुद्धा इकडे मी हरिपाठात टाळ घेऊन उभं बाबांचे फारसा पण तुम्ही कुठे मी राहिलो बा पावल्या खेळू टाक. आनंदच आहे ना. काय नाव आहे आपण एखाद्याकडे हसून जाहीर करा बाबा ते तोंड उतरून देतो. आता कोणता आनंद कोणत्याही पंथाचा राहू दे. दुःख आहे त्याच्या गाड्यात माळ आहे त्याच्या गाड्यात कोणताही पंथाचा राहू दे संप्रदायाचा राहू दे त्याने हसून जाहीर केला ना. मग तो हसल्यावर किमान तुला नाही आलं ना बळजबरीपणे हसला पाहिजे ना. कमल नयन हाशे वदन हाशे हालकारे कृष्णा डोलकारे असा परमार्थ आहे. आणि म्हणून तो बोध नावाचा मुलगा झाला का पुरुष असला तरी बाई होतो. पुरुष असला तरी बाई होतो. हे पद आमच्या ज्ञानोबांकडे दादांच्या कृपाशीर्वादाने आलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा शेवट त्यांनी कधीच गुरुला सोडून केला नाही. माने निवृत्ती तासू अवधारी जोजी कधीच केला. जिथं अध्याय संपला तिथं दादांना नमन केलं. आणि माय बापू हे तत्वज्ञान ज्याच्यापासून आलं त्याला शिव भोले बाबा म्हणतात. भगवान शिव सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन. नाम ज्याच्यापासून आलं ते शिव शिव पीठ एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमन घालवील. इतकं सुनाटे भूतलावर माणूस जसा जन्माला जेवढं सुनाटे ते तुमच्या आमच्या येते. त्याचं नाव शिव आहे. शिवाच्या जोडीला जीव आहे. दोघांची चूक झाली एकत्र आणले एकत्र मिळाले आणि तो जुनाटपणा गेला ते चैतन्य निर्माण झालं. माऊलीच्या कृपाशी माऊली त्रयोदशीला समाधीला बसला. प्रसंग दुःखाचा आहे विरहाचा ते काम माझं आहे. उद्या महाराज सांगतील. मी एकादशीच्या हरिगिरी कीर्तन करण्यासाठी तुमच्या पुढे उभा वर्णन करते. माऊलीचा समाधी सोहळा म्हणजे विरह. सर्व संत मंडळी देवसुद्धा पंढरपूर आले. आईसाहेबसुद्धा आले माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी. आणि माऊलीने जेव्हा विवराची शिळा काढली तेव्हा दादा रडायला. ते म्हणणं एवढा मित्र की महात्मा शिष्यासाठी लढतो का नाही. ओसंडोने निवृत्ती आलिंगो लागला अनेकांच्या डोळा अश्रू येती. अमर्यादा कधी केली नाही येणे गुरु शिष्य पण शिटी नेले. आणि मग धरलं ना दादा
आळवले माऊलीला. नाना अरे मोठ्याने अगोदर जावं. नाही दादा, माझं कार्य संपलं. गुरुच्या समोर शिष्याने समाधी घेणं याच्यासारखी पवित्र गोष्ट काय माऊलीचा अधिकार सांगू तुम्हाला. हेच आपल्या बाबांनी केलं. बाबांच्या चरणाजवळ सर्व सुखाच्या लहरी प्राप्त झाल्या. आश्रमामध्ये जो येतो ना त्याला अशा सुखद लहरी आल्यासारख्या वाटतात. सद्गुरूकडे ब्रह्मलहरी आणि ब्रह्मलहरीच्या पुढे सुखाच्या लहरी असतात. त्या घेण्यासाठीच वर्षातून आपण चातक पक्षाची भूमिका घेतो आणि आश्रमामध्ये येतो आणि आनंद भोगून घरी जातो. हा आनंद चिरकाल 12 महिने टिकतो. हा संदेश तुमच्या चरी ठेवतो. मला मेसेज आलेला आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार. कोणीतरी वक्त्याला बोलायचंय. मी माझ्या कीर्तनाला इथंच निरोप देईल. नानाबाईच्या चरणी शरणायका जनार्दन. माऊलीच्या पायावर नतमस्तक झाले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि सांगितलं माऊली सर्व पद तुमच्या सारख्याने भक्षवावे. तुमच्याजवळ असलेले शिवपीठ हे अति जुनाट आहे. त्या आश्रयाला तुमची नावाची मती वाढवली म्हणून तुमच्या चरणी झालेली सेवा श्रीपाद बाबांच्या चरणी, माऊली ज्ञानोबाच्या चरणी, माझ्या सद्गुरू लहरीनाथ बाबांच्या चरणी समर्पण करतो. आपली कीर्तनाची मर्यादा संपली. कोणीतरी वक्त्यांना बोलायचं आहे. मी आता मला कोणी मी संदेश दिला ना मला राग येत नाही. मी लगेच कारण तो संदेश श्रीपाद बाबाचा आहे. आदरणीय परमादरणीय आमचे भोसले बाबा, आमच्या बाबाच्या पुण्यतिथीला एकदा त्यांना बोलवलं होतं. त्या परिचयातून त्यांनी पाचारण केलं. सर्व ट्रस्टीच्या वतीने एकटे नाही, तुम्ही सर्व अधिकारी, श्रीपाद बाबाचा आपला सर्व भक्त परिवार याच्या वतीनं तुमची सेवा करण्याचा योग आला. सेवा मी सेवक म्हणून केली, कीर्तनकार म्हणून नाही. करायचंच नाही. आपलं जिथं पण स्थान असेल तिथं सेवेकरी म्हणून जायचं. कीर्तनकार म्हणून. कीर्तनकार काय करत मला. कीर्तन केलं तर कीर्तनकारच होतो माणूस. पोपटबाबा चटवे असतील, अजून कोणी व्यासपीठावर बसलेले अधिकारी त्यांच्या सर्व चरणावृंदावर मस्तक होतो. आणि ज्या माऊलीच्या आशीर्वादाने बोललो त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर भगवान